नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रायंगल्स या चॅप्टर मधील एक महत्त्वाची प्रॉपर्टी बनणार आहोत. प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण त्रिकोणाच्या काही गुणधर्म अभ्यासलेत, जसे की अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या तीन कोनांच्या बेरजेचा गुणधर्म. त्याच्यानंतर बघितला आपण रिमोट इंटेरियर अँगल थेरम, म्हणजे बाह्य कोनाचा गुणधर्म. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दुरुस्त अंतर कोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. आणि अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल बघितली आपण. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री बघितलं. आता आपण बाह्य कोनाचा गुणधर्म बघणार आहोत. काय गुणधर्म आहे? An exterior angle of a triangle is greater than its each remote interior angle. आता बघा, तुम्हाला माहित आहे की आपण त्रिकोणाला एकूण किती बाह्य कोन असतात? 6 बाह्य कोन असतात. कसे असतात बघा इकडे. या ठिकाणी 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5 आणि हे 6. हे 6 बाह्य कोन आहेत. कोणताही बाह्य कोन जो असतो, या बाह्य कोन हा त्याच्या रिमोट इंटेरियर अँगल, प्रत्येक दुरुस्त अंतरकोनापेक्षा तो मोठा असतो. आता आपल्याला या ठिकाणी तर सिद्ध करायचं आहे. बघा, आता मी यासाठी आकृती काढणार आहे त्रिकोणाची आणि त्याचा बाह्य कोन घेणार आहे. तेच नाव आपलं जुनं पुराणं एबीसी, आणि त्याचा बाह्य कोन घ्या ACD, राईट. बघा, आता याला आपल्याला चांगलं समजण्यासाठी म्हणून आपण याला क्रमांक देऊया. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. आता गिवन मध्ये काय माहिती आहे? फक्त एवढंच माहिती आहे की हा त्रिकोण आहे आणि हा त्याचा बाह्य कोन आहे. एक त्रिकोण आहे आणि हा त्याचा बाह्य कोन आहे. एसीडी हा त्याचा बाह्य कोन आहे. इन ट्रायंगल एबीसी या त्रिकोणामध्ये अँगल एसीडी इज इट्स एक्सटेरियर अँगल. अँगल एसीडी इज इट्स एक्सटेरियर अँगल, राईट. Angle ACD is its exterior angle to prove. आता आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? An exterior angle of a triangle, an exterior angle of a triangle is greater than its each remote interior angle. बाह्य कोन हा त्याच्या प्रत्येक दुरुस्त अंतरकोनापेक्षा मोठा असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन साधे सिद्ध करायचे. measure of or angle ACD is greater than angle A. आणि दुसरं साध्य आहे angle ACD is greater than angle B. अँगल ACD चं माप हे A पेक्षाही मोठं आहे आणि अँगल ACD चं माप हे B पेक्षाही मोठं आहे. आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. अत्यंत सोपं आहे. बघा, आता मी इथं सिद्ध करतो. पुन्हा तीच प्रॉपर्टी आपल्याला वापरायचं आहे. या ठिकाणी आपण रिमोट इंटेरियर अँगल थेरम मध्ये काय वापरलं होतं की द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. ही प्रॉपर्टी वापरली होती. आणि अँगल्स इन लिनियर पेअर ही प्रॉपर्टी वापरली होती. याच्या आधारे आपल्याला असं म्हणता येते की या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश आणि या पण दोन कोनाच्या मापाची या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश घेतो. या ठिकाणी इकडे बघा, इन ट्रायंगल angle, measure of angle ACB and angle ACD are the angles in a linear pair, right? Therefore their sum is 180 degree. Therefore, measure of angle ACB plus measure of angle ACD equal to 180 degree. This is step number first. Angle number, measure of angle ACB plus measure of angle ACD is equals to 180 degree.
because they are angles in a linear pair, right? Now in triangle ABC, the sum of all angles of a triangle is 180 degree. In triangle ABC, measure of angle BAC plus measure of angle ABC plus measure of angle ACB equal to 180 degree step number second. काय केलं आपण या ठिकाणी, त्याचं कारण लिहावं लागणार आहे आपल्याला या ठिकाणी. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल किंवा असं लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी, द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येते बरं का. बघा आता याच्यावरून या ठिकाणी विधान क्रमांक 1 मध्ये इकडे राईटला 180 आहे, याची ही बेरीज 180, ही पण बेरीज 180 आहे. 1 आणि 2 वरून आपल्याला असं म्हणता येते की त्यांची लेफ्ट हँड साइड समान आहे. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड we say that measure of angle ACB plus measure of angle ACD equal to measure of angle BAC plus measure of angle BAC plus measure of angle ABC plus measure of angle ACB, right? आता बघा या दोन्हीकडेही एक कोन समान मापाचा आहे, जसा की ACB राईट. हा जर पलीकडे नेला तर या ठिकाणी निगेटिव्ह होईल. पॉझिटिव्ह मेजर ऑफ अँगल ACB आणि निगेटिव्ह मेजर ऑफ अँगल ACB विल बी गेट कॅन्सल. मी याला या ठिकाणी इथंच कट करून टाकतो. आपल्याला काय उरेल मग आता या ठिकाणी, measure of angle ACD equal to measure of angle BAC plus measure of angle ABC, means angle ACD equal to angle BAC plus angle ABC. याला या ठिकाणी BAC ला मी अँगल A सुद्धा म्हणू शकतो आणि याला अँगल B, ABC ला अँगल B सुद्धा म्हणता येते. आता बघा या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज, दोन संख्या आहेत समजा 5 आणि 5 प्लस 3 बरोबर 8 असेल, तर 8 हे 5 पेक्षाही मोठं असतं आणि 8 हे 3 पेक्षा. दोन संख्यांची बेरीज जर एक संख्या असेल तर ही बेरीज जी असते ही प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असते. हा गुणधर्म आपण शिकलेला आहे की नाही, लक्षात आलं. इफ म्हणून आपल्याला असं म्हणता येते की अँगल ACD इज ग्रेटर दॅन अँगल A and angle ACD is greater than angle B, because we have studied that if A, B and C are any positive numbers and A equal to B plus C, then we say that A is greater than B and A is greater than C असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी या प्रॉपर्टीचा वापर आपण इथं केलेला आहे. लक्षात आलं का. तर आपण सिद्ध केलं की त्रिकोणाच्या बाह्य कोन हा त्याच्या प्रत्येक दूरस्थ अंतरकोनापेक्षा मोठा असतो. म्हणजे मेजर ऑफ अँगल ACD इज ग्रेटर दॅन अँगल A and angle ACD is also greater than angle B. Understand? पॉज करा, लिहून घ्या. धन्यवाद.